तशी घरकडे देवान येवका सत्यनारायण व्रत खंयचे एक व्रत अशा पुरो ऐकू का बट मग सांगतात तशेंच आमगे जाता की आमगेले एक प्रश्न की ज्योतिष शास्त्र आमकां ते ग्रहा बेसारी सांगता तशी घरकडे देवान येवका सत्यनारायण व्रत खंयचे एक व्रत अशा पुरो ऐकू का बट मग सांगतात एके यजमाना करेन सांगयतात अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां क्षेम स्थैर्य वीर्य म्हणून हे सगळं सांगतात ना जाल्यार बट मम्मा सांगतात ऐकया म्हणून सांगतात हाका संकल्प म्हणचे संकल्प म्हण कसल्या खातीर करता असा पण म्हणून सांगचे तशी सत्यनारायण व्रत करताना धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषात प्रत्येक कर्मांगातूं प्रत्येक विशयांतूय देवा विषय करताना सांगचे संप्रदाय सांगू का बट माम ते सांगतात त्या नंतर आमगे कसनय आसतालीचे आमकां एक ग्रहचारा निमित्त सगळ्यांचे अंग वायट जावचे म्हणून कळचे खातीर इंडिकेशन्स ऑफ अवर बॅड अँड गुड डेज आमगे चांगपण वायटपण कळच्याक इंडिकेटर कोण म्हणा ग्रह तांगे लिमीट जाता म्हूण न्ही ते एक रेड लायट दाखयत जाल्यार आड्डळता म्हूण न्ही जागृत करी म्हूण तशेंच आमगे जाता की आमगेले एक प्रश्न की ज्योतिष शास्त्र आमकां ते ग्रहा बेसारी सांगता अमके वेळो अमके तशें आसून तुका ह्या वेळाचें घे सुख ह्या वेळाचें घे कश्ट ह्या वेळाचें घे अभिवृद्धी अशी तुका ह्या वेळा अपवाद येता अशी प्रत्येक सांगूच येता ग्रह न्ही ता कारण ग्रहान आमकां इंडिकेशन दिवचें म्हणून उडका असो सुका तें दवरून न्हू ते ग्रहांक गेलो न्हू ग्रह जावका म्हणून नवग्रहा पूज सहित सत्यनारायण करचे संप्रदाय आस नवदानी त्या दवरून घेवन नवग्रह पूजा करतात करना जाल्यार थंय नवग्रहाक आपयतात सत्यनारायण व्रत करतना प्रत्येक जावन घेवन आमी ते करचे पुजेचे विधान मनावेल म्हणजे कळता तशें ते देवा पुरा आवाहन करून घेवन कलशांत प्रधान जावन घेवन उद्दा भरचे फुडें एके बांयतले वता ती न्हय जाल्यार पैपाला वच्चा पुरो ती ना जाल्यार एक थोपांत उद्दा दवरून घेवन ते उद्दाक गंगा म्हणलें करून घेवन ते उदकाक गंगा पूज करून घेवन त्या नंतर ते कलश भरतात कलश भरून जे तरी यजमानान खाण घेवन पूज करचे कडेन ते दवरचे आनी तांचे भितर फूल गंधोदक गंधाचे उदक गांधकी म्हणजे परिमळ द्रव्य हे सगळं घाण घेवन ताजे वयर सत्यनारायण अलंकार करून घेवन पूजन करतात.